घरात पक्षी किंवा फुलपाखरू येणे, वास्तू व धर्मातील अर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत निसर्गाशी जोडलेले अनेक संकेत, श्रद्धा आणि आध्यात्मिक अर्थ सांगितले गेले आहेत. घरात अचानक एखादा पक्षी किंवा रंगीबेरंगी फुलपाखरू येणे ही घटना अनेकांनी अनुभवलेली असते. काही जण याला शुभ संकेत मानतात, तर काहींना कुतूहल वाटते की यामागे नक्की काय अर्थ आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरात पक्षी किंवा फुलपाखरू येणे याचा वास्तुशास्त्रात काय अर्थ सांगितला आहे, धर्म आणि परंपरेत त्याचे काय महत्त्व आहे आणि अशा वेळी आपल्याला कसे वागावे. घरात पक्षी येणे, वास्तुशास्त्रातील संकेत. वास्तुशास्त्रानुसार घरात पक्षी येणे हा सामान्यपणे शुभ संकेत मानला जातो, कारण पक्षी हे स्वातंत्र्य, आकाशतत्व आणि सकारात्मक ऊर्जा यांचे प्रतीक आहेत. जर एखादा लहान पक्षी, जसे चिमणी किंवा इतर छोटा पक्षी, घरात येऊन बसला, तर असे मानले जाते की घरात सकारात्मक ऊर्जा वाढत आहे. हा संकेत घरातील वातावरण शांत आणि सुरक्षित असल्याचे दर्शवतो. कधी कधी पक्षी घरात येऊन थोडा वेळ बसतो आणि निघून जातो. वास्तुमतानुसार याचा अर्थ घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत आहे आणि शुभ कंपन वाढत आहेत. परंतु काही परंपरांमध्ये कबूतर घरात वारंवार येणे हे मिश्र संकेत मानले जाते, कारण कबूतर स्थैर्य आणि आसक्तीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच असे म्हटले जाते की घरात जास्त कबूतर येत असतील तर घरात धूळ, ओलावा किंवा अस्वच्छता वाढली आहे का हे तपासावे. घरात फुलपाखरू येणे, आध्यात्मिक अर्थ. फुलपाखरू हे रूपांतरण, सौंदर्य आणि आत्मिक बदलाचे प्रतीक मानले जाते. धर्म आणि अध्यात्मात फुलपाखरू येणे हा अतिशय शुभ संकेत मानला जातो. जर घरात रंगीबेरंगी फुलपाखरू आले, तर असे मानले जाते की जीवनात सकारात्मक बदल येणार आहेत. नवीन संधी किंवा आनंदाची बातमी मिळू शकते आणि घरातील वातावरणात सौंदर्य व आनंद वाढत आहे. काही लोकश्रद्धांनुसार फुलपाखरू हे पूर्वजांच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. विशेषतः एखाद्या शुभ कार्याच्या आधी किंवा पूजा उत्सवाच्या दिवशी फुलपाखरू दिसणे हे शुभ मानले जाते. धर्मातील उल्लेख आणि लोकविश्वास. भारतीय धर्मपरंपरेत पक्षी हे देवांचे दूत मानले गेले आहेत. गरुड हा भगवान विष्णूंचा वाहन, हंस हा सरस्वती देवीचा वाहन आणि कबूतर शांतीचे प्रतीक मानले जाते. यावरून असा विश्वास निर्माण झाला की पक्षी घरात येणे म्हणजे देवकृपा किंवा संदेशाचे प्रतीक आहे. ग्रामीण भागात अजूनही असा समज आहे की घरात चिमणी येणे म्हणजे घरात सुख समृद्धी येते. घरात पक्षी घरटे बांधणे म्हणजे घर सुरक्षित व शुभ आहे. मानसशास्त्रीय आणि नैसर्गिक दृष्टिकोन. वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय दृष्टीने पाहिले तर पक्षी किंवा फुलपाखरू घरात येण्यामागे साधे कारण असते. त्यांना प्रकाश, हवा किंवा अन्नाचा शोध असतो, परंतु मानवाचे मन प्रतीकामधून अर्थ शोधते. निसर्गातील सुंदर घटना पाहिल्यावर मन सकारात्मक विचारांकडे झुकते. यामुळे अशा घटनांना शुभ संकेत मानण्याची परंपरा तयार झाली. अशा वेळी काय करावे? जर घरात पक्षी किंवा फुलपाखरू आले तर त्याला घाबरवू नये किंवा इजा करू नये. हळूच खिडकी किंवा दरवाजा उघडून त्याला बाहेर जाण्याचा मार्ग द्यावा. कारण धर्म आणि संस्कृती दोन्ही सांगतात, प्राणी पक्ष्यांशी करुणा ठेवणे हे पुण्याचे कार्य आहे. जर पक्षी वारंवार घरात येत असतील तर घरातील स्वच्छता, प्रकाश आणि वायुविजन तपासावे. हे वास्तुनुसारही योग्य मानले जाते. मित्रांनो, घरात पक्षी किंवा फुलपाखरू येणे ही एक सुंदर नैसर्गिक घटना आहे. वास्तू आणि धर्म या दोन्ही परंपरांमध्ये ती प्रामुख्याने शुभ संकेत मानली गेली आहे. ही घटना आपल्याला एक संदेश देते, आपल्या घरात आणि मनात सकारात्मकता, सौंदर्य आणि निसर्गाशी नाते जपले आहे. म्हणून पुढच्या वेळी घरात एखादा पक्षी किंवा फुलपाखरू आले तर घाबरू नका, ते कदाचित निसर्गाचा एक सुंदर आशीर्वाद असू शकतो. धन्यवाद. जर तुम्हाला असेच वास्तू, धर्म आणि शुभ संकेत याविषयी व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा.